तरी मित्रांनो हे बघा गांडूळ बघितलेत। आता ही आपण शेती बघूया आणि ही जमीन आहे ना, ही जमीन यांची आहे बघा। हे नवनाथ कृष्ण भोसले गोठणे दोंडवड्याचे शेतकरी आहेत आणि ही त्यांची शेती बघा। इथे ही छोट्याशा एवढ्या जागेत त्यांनी ही केळी वगैरे लावलेली आहेत, थोडीशी झाडं आहेत, पण त्यांची मुख्य शेती जी आहे भात शेती ही या ठिकाणी आहे बघा। इथे हे भात लावलेलं आहे बघा। हे एक काडी आहे, थोडस यांच्याकडून अशी चूक झाली होती की 2-3 काड्या लावल्या गेल्या होत्या, त्याच्यामुळे हे घनदाट असं या ठिकाणी भात रुजलेला आहे बघा। भात या ठिकाणी मला वाटतं एक 20-25 दिवस झाले आता, आणि पुढे पण त्यांची शेती आहे, थोड्या वेळाने मी तिथं पण जाणार आहे। आता या ठिकाणी हे जे आलेत ना, हे खड्डा जे खणतायत हे या ठिकाणी आपल्याला गांडूळ बघितले। आपल्याला माहिती आहे की आपल्या आता शेतजमिनीमध्ये गांडूळ मिळत नाहीत, पण ह्यांच्या शेतजमिनीमध्ये चांगले गांडूळ आहेत, म्हणजे ही अगदी सुपीक अशी जमीन आहे। पण ही जमीन अशी का आहे तर ते आपण आज या ठिकाणी जाणून घेणार आहोत, आणि ते आत्ता काय करतायत ना ते पण आपण बघूया। या ठिकाणी ते जो खड्डा खणतायत ना शेतकरी मित्रांनो, हे बघा ह्याच्या अगोदर इथं आता यांच्याकडे बरचसं पशुधन आहे। इथं त्यांनी मागच्या वेळेला मला वाटतं 1-2 वर्षापूर्वी इथं गेल्या वर्षी म्हणतायत काय झालं होतं गेल्या वर्षी बाबा? पाडी त्यांची होती छोटी। त्यांच्याकडे जवळपास 4 शेतकरी मित्रांनो 4 त्यांच्याकडे वासुरा आहेत, 2 बैल आहेत आणि 4 गायी आहेत, म्हणजे बरचसं 10-1 गुरं पशुधन त्यांच्याकडे बरचसं आहे। कोंबड्या पाळतात ते घरामध्ये, आणि या ठिकाणी त्यांनी वासरू 1 वर्षापूर्वी इथं पुरलेलं होतं बघा। मग अशा पद्धतीने जर शेतातच जर पुरलं गेलं ना तर त्याची छान असं सुपीक त्याच्यातून खत तयार होतं। हे पोषक असं खत या आपल्या झाडांना आणि मातीसाठी गरजेचं असतं, आणि जे जीवाणू त्याच्यातून तयार होत असतात हे सुपीक जमिनीसाठी महत्त्वपूर्ण असतात, आणि अशा पद्धतीने ही जमिनीची जी सुपीकता आहे ही टिकवता येते बघा शेतकरी मित्रांनो। या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल। आणि इथं मात्र आज या ठिकाणी हे त्यांच्याकडे त्यांनी एक बकरी पाळली होती, छोटी असतानापासून त्यांनी त्यांचं संगोपन केलं होतं। आता ती बकरी त्यांची मेलेली आहे, आणि तिला मान थोडासा त्रास होता, वाताचा त्रास होता, त्यामुळे ती आज दगावली शेतकरी मित्रांनो, आणि ती या ठिकाणी ते पुरणार आहेत। आणि म्हणून मी या ठिकाणी खास दाखवतो याच्यासाठी की अशा पद्धतीने जर निसर्गासोबतच आपण जर गेलो आणि अशा पद्धतीने आपल्या शेतातच जर अशा पद्धतीची आपली जर आपण बघितलं की बघा इथं ते हे करतायत, तर त्यांचं जे पशुधन आहे आणि पशुधनाची जर हानी झाली असेल किंवा अशा पद्धतीने जर मृत झाली असेल एखादं जनावर किंवा एखादं पशु, तर त्यांची अशा पद्धतीने जर विल्हेवाट आपण लावली किंवा अशा पद्धतीने त्याला खड्डा खणून जर इथं पुरला तर त्याचे बरेचसे फायदे या ठिकाणी शेतकऱ्यांना पाहायला मिळतील। या ठिकाणी बघा हे जे यांचं असं हे शेत निवडण्याचं कारण किंवा ही जागा निवडण्याचं कारण म्हणजे या जागेवर त्यांची फक्त केळी आणि काही थोडीफार नारळी आहेत बघा या ठिकाणी लावलेले आहेत। हे बघा ही केळी आहेत, परत हे त्यांचं इकडे घर आहे, आणि अशा पद्धतीने हे बघा नारळी वगैरे इथे लावलेली आहेत, केळी आहेत, आणि खालच्या साईडला जे पाणी इथून वाहून जाणार आहे चांगल्या प्रकारचे जीवाणू घेऊन माती त्या ठिकाणी इथं माती येणार आहे, आणि यातून चांगलं उत्पादन हे बघा किती मस्त पद्धतीनं इथं उत्पादन यांचं येणार आहे येणाऱ्या काळामध्ये। हा पाऊस या ठिकाणी पडतोय आपण बघतोय, तर अशा पद्धतीने खास हा व्हिडिओ शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी याच्यासाठी करतोय की बऱ्याच शेतकऱ्यांचा मला प्रश्न असतो की आमच्या शेतामध्ये आता गांडूळ निर्मिती होत नाही किंवा गांडूळ आमच्या शेतामध्ये येत नाहीत, दिसत नाहीत, तर ते अशा पद्धतीने शेतकरी मित्रांनो जर केलं, हे बघा बाबा दाखवतायत या ठिकाणी अजून एक गांडूळ, हे बघा जमिनीमध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतात। त्याचं कारणच हे आहे, म्हणून हा खास व्हिडिओ शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी मी या ठिकाणी घेऊन आलोय। तर तुम्ही आहात आत्मा राजापूर या आपल्या शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याचं यूट्यूब चॅनलवर। मी वैभव अमरे तुमच्यासमोर नवनवीन व्हिडिओ नेहमीच घेऊन येत राहणार आहे, आणि तुम्ही आपल्या शेतीच्या या चॅनलला महाराष्ट्र शासन कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा याला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, जास्तीत जास्त कमेंट करा शेतकरी मित्रांनो। तुम्हाला कुठल्या विषयी माहिती हवी आहे
तर पुन्हा भेटूया अशा नवीन नवीन व्हिडिओ सोबत. मी वैभव आमरे सध्या तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे पण अशा काही नवीन नवीन आयडियाज असतील किंवा तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला ते प्रकाशित करणं इतर शेतकऱ्यांच्या अनुषंगाने खूप महत्त्वाचं वाटत असेल किंवा गरजेचं वाटत असेल, इतर शेतकऱ्यांना काहीतरी नवीन नवीन शेतीविषयक संकल्पना आपणाकडून गेल्या तर खूप फायदा होणार आहे. त्यामुळे तरीही मला स्क्रीनवर तुमचा जो नंबर दिसतोय त्याच्यावर कॉल करून तुम्ही मला संपर्क साधू शकता. मी तुमच्या इथे येऊन तुमच्या थेट क्षेत्रावर शेतामध्ये येऊन आपण व्हिडिओ बनवू आणि हे सर्व व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण प्रकाशित करू. तुमच्या सौजन्याने शेतकरी मित्र हो, बऱ्याचशा इतर शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. त्यामुळे कृपया जास्तीत जास्त जे शेतकरी आहेत, प्रगतिशील शेतकरी आहेत, जे विविध त्यांच्या प्रक्षेत्रावर बरेचसे शेतीविषयक संकल्पना राबवत असतात, विविध प्रकारचे प्रयोग शेतीमध्ये करत असतात, यांनी कृपया मला संपर्क साधावा. आपला व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब माध्यमातून नक्कीच प्रसारित करू. संपर्कासाठी स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्यावर आपण मला कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा शेतकरी मित्रांनो. धन्यवाद. मित्रांनो, मला कमेंट करून सांगा, हे मागे जे कमरेला बाबांनी लावलेलं आहे त्याला काय म्हणतात आणि कोकणामध्ये हे कशासाठी वापरतात हे मला शेतकरी मित्रांनो तुम्ही सगळ्यांनी कमेंट करून सांगायचं बरं. आता हा या ठिकाणी जो खड्डा आहे हा पूर्ण होताना दिसतोय, झालेला आहे. यानंतर इथं जी बकरी त्यांची दगावलेली आहे आज सकाळी, तर ती इथे पुरण्यात येणार आहे. त्यामुळे जमीन पण सुपीकता राखली जाते जमिनीची. निसर्गाचं चक्र आहे शेतकरी मित्रांनो, त्या चक्रानुसारच आपल्याला शेतकऱ्यांना वागावं लागतं. त्यामुळे अशा पद्धतीने आपलं छान असं जमिनीचं पिकाचं नियोजन आपल्याला करता येऊ शकतं शेतकरी मित्रांनो. हे बघा, या ठिकाणी जुन्या या ठिकाणी पुरलेल्या वासरू, मला वाटतं त्याचं हाड या ठिकाणी हे बघा सापडलेलं आहे. हे जेव्हा खोदकाम केलं आणि अशा पद्धतीने शेतकरी मित्रांनो खाली दगड टाकायचे आहेत, म्हणजे जेणेकरून कुत्रा वगैरे आले किंवा इतर जे प्राणी येतात ते ह्याला उकरून काढणार नाहीत. त्याच्यामुळे हे डुक्कर पण या ठिकाणी येऊ शकतात, कारण वास येतो नंतर थोडासा, त्या वासाला येऊ शकतात. म्हणून त्याच्यावर दगड ठेवून मग ते या ठिकाणी पुरलंय, जेणेकरून त्याला वर कोण काढू शकणार नाही आणि व्यवस्थित त्याचं विघटन हे जमिनीमध्ये होईल आणि जमीन सुपीक होईल शेतकरी मित्रांनो. हे बघा, या ठिकाणी ते हाड बघा, हे बघा, हे बाबा दाखवतात बघा. हे हाड त्यांचं आधीचं या ठिकाणी बरेचसे पशुधन त्यांच्याकडे आहे आणि असे ह्या गोष्टी होतच असतात. याला काही नियम आहे, जीवनाचं चक्र आहे. त्या पद्धतीने असंख्य संकटांना सामना हा करावा लागतो शेतकऱ्यांना. जास्तीत जास्त शेतकऱ्यांचे जी संकट आहे शेतकऱ्यांच्या मागे चालूच असतात, त्याच्यातून वाट काढत काढत त्यांना शेती करायची असते आणि ही शेती ही सर्व जगाला पुरणारी शेती असते आणि हा पूर्ण जो जग आहे हा शेतीवरच विसावलेला आहे, अवलंबून आहे, असं बाबा पण म्हणताना या ठिकाणी दिसतात बघा. तर त्यांना हे माहिती आहे आणि हा हेच नियम आहेत आणि हेच निसर्ग चक्र आहे. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो. हे बघा, या ठिकाणी जी बकरी होती, खरंच म्हणजे 3-4 वर्ष अगदी खूप कष्टाने आणि एकदम जपलेली अशी त्यांची बकरी आज दगावली शेतकरी मित्रांनो. हे बघा, त्याला या ठिकाणी त्यांच्याच शेतामध्ये एक छोटीशी मळी आहे, तिथे त्यांनी या ठिकाणी पुरलंय, जेणेकरून मी जसं सांगितलं तसं जो निसर्गाचे चक्र आहे ते या ठिकाणी अबाधित राहतं शेतकरी मित्रांनो आणि आपल्या जमिनीची सुपीकता चांगल्या पद्धतीने वाढते. बघा, पावसात पण बाबा या ठिकाणी पुरण्याचं काम या ठिकाणी करताना दिसतात बघा. ही त्यांची आवडीची एकच बकरी होती त्यांच्याकडे आणि ती अचानकपणे त्या पावसाच्यामुळे अचानक ती दगावली. या ठिकाणी त्यांनी ते पुरतायत तिला. अतिशय बघा, शेतकऱ्यांची जी व्यथा आहे कशा पद्धतीने, म्हणजे एवढं तिला सांभाळून अचानक ती दगावली आणि अचानक ती या ठिकाणी बघा. त्याच्यामुळे शेती हा एक भावनिक असून चालत नाही शेतकरी मित्रांनो. शेतीचा हा एक जुगाड आहे म्हणा शेती म्हणजे,
ऊन, पाऊस, वारा या सगळ्यावर ही शेती अवलंबून असते आणि तरी हा जगाचा जो पोशिंदा आहे शेतकरी हा अभिमानाने मान वर करूनच आपल्याला चालताना दिसतो बघा। असे हे शेतकरी बळीराजा आणि याची कहाणी।